भाई कॅम्पिंगला आलो पोरी पट्टा बोलत. अरे मग तू बघ फक्त माझ्या बघ फक्त आता. अरे कपल डान्स पण होता इथं, रोमॅन्टिक डान्स पण होता. स्वतःहून येतील पोरी. ह्यो वेगळा प्रकार आहे. ह्यो म्हणजे बेस्ट फ्रेंड सारखा प्रकार आहे. याच्यामध्ये पोरी फक्त फिरतात बेस्ट फ्रेंड म्हणून, बाकी असं काय नसतंय. कॅम्पिंगला बेस्ट फ्रेंडला घेऊन येतात मग. अरे कॅम्पिंग मध्ये दुसरे पोरी पण भेटतात. मानव पटेल मग लई हलकं ढलकं चालणार नाही, कळलं ना. हा नागोडाचा कॅम्प आहे, तिथं शिस्त महत्वाची आहे, कळलं. समोरच्या टेंट मध्ये 2 पोरी आहेत. इथं थांबून काय फायदा नाही, अजिबात फायदा नाही. पोरींच्या मागे धावतो, कुत्र्यासारखा मारीन. चालेल पोरींच्या मागे धावतो. चला चला पहिले पोरींच्या मागे धावतो, कुत्र्यासारखा मारीन. चला चला पहिले. अच्छा, म्हणजे आता तुझ्याकडे वेळ नाहीये का? तर आता आपण रिलेशनशिप मध्ये आलोय. त्याआधी तुझ्याकडे खूप वेळ होता ना. तुझी लायकी पण नाहीये माझ्या समोर. तू माझ्याशी बोलू नकोस. जस्ट शट युअर माउथ. आईच्या या नागोडीच्या 4 चौकात इज्जत घालवायची. हाय हाय, व्हॉट इज युअर नेम? विनायक. ओके, तुझी कोणी गर्लफ्रेंड आहे का? नाही ना. ओके, आजपासून तू माझा बॉयफ्रेंड बनू शकतोस. खरंच का? येस, आत्तापासून राईट नाव. चल एक सेल्फी काढूया. ये. विनायक सिरियसली? अरे लागला का? सॉरी, माफ करा. विनायक हग. या हग. विनायक हग. नाही आली, कुठून लागू? आर यू मॅड? जस्ट होल्ड मी. अच्छा, पकडाच आहे का? येस. तू बघच आता तुझी कशी काशी करते ते. हॅलो, फोटोज पाठवलेत ते बघ. आणि जरा फोन कॉल पण ऐक. हे, व्हॉट इज युअर नेम? माय नेम इज प्रतिका बलिराम ठोंबरे. ओके, तुझी कोणी गर्लफ्रेंड आहे का? सध्या नाही, पण भेटली तर बरी चालेल मला. ठीक आहे, मी तुला अपॉर्च्युनिटी देते माझा बॉयफ्रेंड बनायची. गॉट इट? मी तयार रे, पण मला धोका बिका देणारे लोक आवडत नाही. आम्ही डायरेक्ट आता आमचं तू बोलल्या तर डायरेक्ट दुसऱ्या दिवशी आमची आई आणि पप्पा तुमच्या घरी येतील. ओके ओके, व्हॉटएव्हर. चला. हा, तो बघा, तो डोंगर दिसतोय. त्या डोंगर चढा किती वेळ लागत असेल? 3 तास लागत असतील. अरे हे, मला फक्त अर्धा तास लागतो. काय बोलता? हा, तुला काय आलं? काय नाही रे, पाखरू मच्छर. चला 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 चला. हो, चला या. हा, तर ही झाडं शिवाय आहेत ना, आपल्या अजून लावलीत ना, ह्याच्यामध्ये गप्पा सारे. ह्या गावामध्ये 1925 साली माझ्या पंजोबांनी 4K टीव्ही वाटला होता. तो पण विथ 3D गॉगल. अरे त्याखाली टीव्ही तरी माहिती होतं का लोकांना? याचा तर आता काटा काढावा लागेल. गेम करायला लागेल. काटा नाही काढू शकत, दुसरा काहीतरी काढू शकतो. तो बघा मोर. तो बघा.
अरे कसला पेकळ होता कसली काढली त्याची नागड्याचा सरने मात्र झोपला नागड्याला पेक्या आम्ही का पहिल्यांदा आलो काय बापचाने 1944 मध्ये टीव्ही ठेवली बघ ना बाताड्या काय पोरं आहेत सरी यांना अक्कलच नाहीये मुळात म्हणजे तुम्ही मन छोटं करू नका अरे गरज आहे का एवढा पाठा बोलायची घालवली अरे लई बरा वाटला एवढा मोठ पण तरी आला पाहिजे नंबरवर बघ ना पोट्या बाळांनो तुम्ही पुढे जा मी आलोच हं? चला चला आज आता घे तुम्ही दोघं थांबा जरा मला काम आहे तुमच्याकडे ओके सगळ्यांनी सरळ जा आम्हाला काही वेगळी आहे का ट्रीटमेंट हो या. नागडे बोला पटकन चला लई आम्हाला काम आहे नो तुम्हाला वेगळं काहीतरी दाखवत दोघांना पोरी आहे का तिथून पोरी आहे का लई चावट माणूस आहे ह्यो. बघा आरामी आहे ह्यो. दाखवत दाखवत चला मुलांनो इकडे लक्ष द्या माझे पूर्वज इंग्रजांबरोबर लढले अरे तलवार हातात घेतली की अशा नुसता रक्ताच्या धारा धारा उडायच्या अरे गोळ्या झडल्या की शत्रू नुसता थर 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 घाबरायचा अरे हे तर काहीच नाही तुम्हाला सांगतो आपल्या मुंबईमध्ये पूर आला होता त्यावेळी मी काय केलं बघितलं या इकडे माणसं अडकलीत त्या तिकडे माणसं अडकलीत जायला रस्ता नाही सगळीकडे पाणीच पाणी आणि अचानक माझ्याकडे शक्तिमान संचारला आणि मी इकडून तिकडून लोकांना नुसता इकडून वाचवत होतो अरे नागोड्या बघा नालायक माणूस निघला अरे हे तर काहीच नाही तुम्हाला सांगतो अंडरवर्ल्ड डॉन मला घाबरायचे दाऊद घाबरते बोलतोय अरे गलिंग कुत्रा मी अशी बंदूक हातात घ्यायची गोळ्या धड 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 अरे माझ्या मिशीला बघून जो तो नुसता घाबरायचा असली मुशी वाढून ठेवलं घाबरणार नाही तर काय समजलं का आणि ही शक्ती तुमच्यामध्ये यायला पाहिजे म्हणून हा कॅम्प घेतलेला आहे तर हे असले चाळे करणं बंद करा आणि या कॅम्प कडे लक्ष द्या सिंगल दिसतंय वा 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 समजलं तर आता माझ्यातलं टॅलेंट तुम्हाला मी सांगितलं आता तुमच्यातलं टॅलेंट दाखवा तुमच्यापैकी कोणाला काही येतं का मला हिरोईनचे आवाज येतात. अरे वा 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 ये समोर ये बोल सुरू कर अरे वा 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 काय काय सांगू काय तुम्हाला बाई तुम्ही वाड्यावर घ्या आ गई मेरी मौत का तमाशा देखने साला जाए कल कौन आएगा तेरे को बचाने ए कल मौली भाई चला चल का तुमच्यातलं कोणी इथे येऊ शकतो का मला हिरोईनचा आवाज काढायचे तुम्ही येऊ शकता का अंजलि मैं तुमसे बहुत प्यार करता हूँ आई लव यू अंजलि सो मच ए प्रत्येकेश अरे माझ्या अंडरपॅन्टी तुझ्या बॅगे नाही का रे ए भाई हिम्मत आहे ना विनायक मलिकचा आवाज काढून दाखव ना अशा उपट सोंड्यांच्या आवाज आम्ही नाही काढीत. काय गरज आहे बोलाची काय गरज आहे मी बोललो का तुला चारचो काय गरज आहे नुसते स्वल्पा स्वल्पा ताजा मदवे मदवे मट्टु हृदया ज्योते ज्योते समरंभा भन्नाट पोरगी तू कानडी मन्नाची थोडी भारी रांगडी भन्नाट पोरगी तू कानडी मन्नाची थोडी 5 मिनिटात एक रील येते बघच आता तू रडत बस ओय चल कुठं लागलं तुझ्या रूपाच्या ठिणगी नाक माझं काळीज भेटू
लागलं कोकणचं सासर गोड गो कानडी ते त्याला जोड गो मी तुझा टोसा तू मासोळी हो हो माझी बाई मी तुझाच घो तुझ्यासाठी लुंगीवाला तुझा पडी होईन गो बुलेट तुला सेल्फी साठी माझ्याकडून दे. मोबाईल पोरला असता या पोरीने कसलं रील ना पील बनवतात बघू तरी काय बनवले. भैर भैर झालं साधं ऐकू माझ्या राजा राणीची चोरी बाहेर वाघ ना आतमध्ये आत नागोडे नागडा करून मारतो तुला नागोड्या. अरे ऐका काय दाखवतय मग 11 तो वापर केलाय ऐकलं का आव्हान येऊ काय अरे iPhone 13 Pro. अरे आयफोन 13 नाही नागडी चल काशी करूया नागड्याची साल्याने कुत्र्या जर का मारला माझ्या अजून दुखतोय. देव लग्नं सुदिनन्तदेव ताराबलं चन्द्रबलं तदेव विद्याबलं देवबलं तदेव लक्ष्मीपते रूपाच्या ठिणगीनं काळीज पेटलं रूपाच्या ठिणगीनं काळीज पेटलं रूपाच्या ठिणगीनं काळीज पेटलं. मित्रांनो आज आपल्या समोर एक भयानक कलावंत जिवंत आहे. एक नाही दोन आत्ताच त्यांची कला बघून आलो. नागोडे डान्स कर. देव लग्नं सुदिनन्तदेव ताराबलं चन्द्रबलं तदेव विद्याबलं देवबलं तदेव लक्ष्मीपते ते गिरिं स्मरामि. रूपाच्या ठिणगीनं काळीज पेटलं रूपाच्या ठिणगीनं काळीज पेटलं रूपाच्या ठिणगीनं काळीज पेटलं. ओ हॅलो तू समजतो कोण रे स्वतःला तुझी लायकी तरी आहे काय तुला एवढा बोलून पण नाही आलास ना आता बघ इथे थोड्या वेळात ना कपल डान्स चालू होणार आहे इन्स्टा ओपन करून ठेव बघ माझी व्हिडिओ हा व्हॅलेंटाईनच्या दिवसाला येशील का सांग मला भेटायला व्हॅलेंटाईनच्या दिवसाला पोरी येशील का सांग मला भेटायला यार बनू प्यार करू माझ्यासोबत डान्स करशील प्लीज प्रेमाची वार्ता करू प्यारी प्यारी मुंबई फिरावं जाऊ दर्या किनारी प्रेमाची वार्ता करू प्यारी प्यारी
नेसलेली ती साडी गुलाबी भेट अनोखी तुझी ना माझी होता सुगंध मातीला होता सुगंध मातीला गरम बारा वाटला रे 5 मिनिटं ये रे जरा बोलायचं आहे तिच्या बरोबर डान्स करायची काय करायचे तू स्वतः आली मी तुला बोललो का राहू दे यार अरे बरं वाटला रे भाई अरे माझा मुंडका पण उडवला तुरी मी बरोबर व्हिडिओ घेतलेली तुला नाच करायची गरज काय होती अरे केला आता काय भाई ती स्वतः आली मी गेलतो का तुला बोललो का मी डान्स करायला तुला लागलं दोस्ती केली का मारेल तुला ती आली ना मी गेलो का तुला बोललो का डान्स करायला अरे ती आली ना ते काट पडवेल काय देईन जायला तुला लाज वाटते का ना ती स्वतः मला माहिती काय झालं अरे मला माहितीच नाही का काय झालं मी तुला बोललो ना अरे पण ती आली अरे भाई माझी काय चुकी आहे कुत्रा का मारेल तुला प्रतिकेस ए ऐक ना मला ना लय भीती वाटते मी बाबांना न सांगता मी इथे आले ए मी आहे ना नाही बाबा बिबांना समजणार अरे मच्छर किती आहे घे तिकडे ती चला झोपा बसायला जागा नाही ना झोपा करते 5-5 जणांनी एक टेंट मध्ये कोंबले 5 रुपये तिकीट होता तुला देता नाही का आला मग बोलला दिलं नसतं बोलू दे झोपा गप मच्छर चावतील चावू दे घरी का चावत नाही का काय माधर घुसली का रे बघतो काय घरान रेबीत झालेली कुत्री पाळले मी तू काय करते काय करतो म्हणजे अरे भाई मला लाईन देत आले बसून भांडण जाणवी जिबीच्या कानाखाली कोण मारते कानाखाली इथं मारतात हा अशी अरे पण तू तिच्या मागे का गेला भाई अरे आले बसून फोटो काढला डान्स केला भाई काय पाहिजे प्रूफ काय पाहिजे तुला अजून आम्ही रील बनवली एक साथ आपल्याच घराने येणार आहे ना अरे यार मोठा भाऊ मी पाया पडतो तुझ्या अरे मला नाही पटे लवकर तुला अजून 5 वर्ष आहे लग्नाला मी आता करतो नंतर तू कर म्हणजे दुसरीशी तिची बहीण असेल ना कोणतरी घोडा झाले काय पण डोक्याच्या नसातून ना 120 नी रक्त वाहते माझ्या हे बघ मी काही बघणारच ना मोठा बारीक बाई आता या विषयामध्ये बोलूच नको आपली नाती आपली माणसा फार फुटून गेली माझ्या अंगावर बाटा फेकला योग्य साल्या तुला मारील तुझा काटा काढेल मी तुला सोडणार नाही माझ्या अरमुट्या
आरमुट्या 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 तुझी हिम्मत कशी झाली? अरे तुझी हिम्मत कशी झाली? तुला गरज होती का? मला एक सांग, तुला गरज होती का तिच्या माग? तुझ्यामुळे हे झाली. भारी दिसणार मग जमत नाही यार. माझी दिल आहे ना, दिल आहे ना. पोरून टाकेल अब्दुल, पोरून कोयतनी पोरून टाकील. आज इथं आग लावले कॅम्पिंग मध्ये, उद्या जाऊन मी अख्ख्या पृथ्वीला आग लावील. प्रेम आहे. प्रेम नाही बाई. कसली भारी दिसतंय. अरे हे बघ असा तोबाड आहे का? असा सेल्फी माझ्या आयुष्यात कुठल्या पोरीने काढला नव्हता, तिने काढला असं. हे आगीन सेल्फी काढू तुझं. तुला मी कुत्र्यासारखा मारील. ती माझी दिसत नाही. ऐका ना तुम्ही माझ्या बॉयफ्रेंडला प्लीज प्लीज समजवा ना, तो माझ्यावर शक घेतोय. थांब बाबू प्लीज प्लीज. कोण बॉयफ्रेंड? कसला बॉयफ्रेंड? काय बोलते? बॉयफ्रेंड म्हणजे आपण जेवढा सगळं केला, माझा तुझा तुझा माझा तुझा माझा काय आहे? माझ्यावर पण इम्प्रेस झालती बाई. तू त्याच्यावर इम्प्रेस झालेली नाही. बघला तिथं नाही झाली इम्प्रेस. खोटी बोलते. खोट्या. तू याच्यावर इम्प्रेस झालेली नाही. काय आपण असं नाचलेलं ते पण खोटं होतं का? हा सगळं खोटं होतं. मी माझ्या बाबा बॉयफ्रेंडसाठी तुमच्या कलियुग आहे रे बाबा. कसा फसवता बाबा. एवढे फोटो काढले, रील बनवले, डान्स केला, त्याचा काय? ते माझ्या बॉयफ्रेंडला जळवण्यासाठी होता. तो इथे येत अरे मिळाला तो जळू द्या तिकडं. टेंटचा पैसे कोण देईल? सगळं टेंट चाललं बघ. म्हणजे तसं काही नव्हता. तुझा माझा काहीच नव्हता. सगळा खोटा होता. तरीच बोललो. एवढी सुंदर पटली कधी कशी? तुझा घरी एवढी पण कास नव्हती. नाक बघला प्यापटा होता, प्यापटा. मी तर नसता तिला भाव दिला. ती स्वतःहून फोटो काढते, सेल्फ्या काढते. बाई मग माणूस काय घाते ना, आपल्याला द्यायला काय थोडा भाव. अरे माझा पण माणुसकीचाच विषय झाला. मोठी ताई बिना लग्नाची घरी आहे ना, आपण कुठं बारक्या भावाने लग्न करा? बरा दिसतं का तो? भाई माझा आणि ते तसा पण जमलाच नसता रे. आमची आई बोललेली गावातली पोरकर. अरे रंग बघला माझ्यापेक्षा काली होती. ती पोरक्या पुटकी होती बाई. मला तर नसती सूट झाली बाई. तुला बरोबर वाटत होती. नाही रे, तुला जास्त सूट होत होती रे.